नवी मुंबई नेटवर्क। समाज के घोर गरीबों की सेवा में हमेशा तत्पर ऐरोली के शिवसेना के नेता और पूर्व विरोधी पक्ष नेता विजय चौगले की प्रेरणा से दीघा, ऐरोली और रबाले परिसर की तमाम विधवा माता बहनों और पति के निधन के बाद स्वबल पर समाज में अपना विशेष स्थान निर्माण करने वाली जाबाज माता बहनों के लिए सम्मान विधवा माता भगनिंसा नामक जाहिर सत्कार समारोह का आयोजन किया गया। ऐरोली सेक्टर 19 में स्थित सुनील चौगले स्पोर्ट्स क्लब में आयोजित इस भव्य जाहिर सत्कार समारोह में मुख्य अतिथि के तौर पे मौजूद रहे राज्य के नगर विकास मंत्री और ठाणे जिला के पालक मंत्री एकनाथ शिंदे। साथ ही उपस्थित थे सकाल वित्त पत्र समूह के मुख्य संपादक राहुल गढ़पाले, ठाणे जिला बाल संरक्षण अधिकारी रामकृष्ण रेड्डी, इंद्रावती अस्पताल के संस्थापक डॉक्टर राहुल तेलतुंबड़े, शिवसेना जिला प्रमुख द्वारकानाथ भोयर, पूर्व नगर सेवक ममित चौगले, आकाश मड़वी, मनोज हल्दनकर, समाज सेवक एडवोकेट रेवेंद्र पाटिल आदि तमाम मान्यवर। इस दौरान एकनाथ शिंदे के हाथों पति के निधन के उपरांत समाज में अपनी मेहनत और काबिलियत के दम पर विशेष स्थान निर्माण कर औरों को प्रेरणा देने वाली जाबाज महिलाओं और माता बहनों का जाहिर सत्कार किया गया। इतना ही नहीं, पालक मंत्री एकनाथ शिंदे के हाथों जरूरतमंद विधवा माता बहनों के 18 से कम आयु वर्ष के बच्चों को सरकार के माध्यम से बाल संगोपन योजना के तहत शिष्यवृत्ति प्रदान की गई। साथ ही महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना का प्रमाण पत्र वितरित कर तमाम विधवा माता बहनों को इंद्रावती अस्पताल और रिसर्च सेंटर के माध्यम से महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत मुफ्त इलाज की सुविधा भी उपलब्ध करवाने की सुविधा मुहैया करवाई गई। नवी मुंबई में पहली बार आयोजित इस अभूतपूर्व कार्यक्रम में बड़े पैमाने पर विधवा माता बहनों ने अपनी मौजूदगी से जहां इस कार्यक्रम के पीछे के संकल्प को सफल बनाया, वहीं शिवसेना पार्टी की घोर गरीब और आर्थिक दृष्टि से कमजोर घटकों में उनकी मजबूत और सेवा भावी वृत्ति को साबित कर दिखाया। गौरतलब है कि कोरोना काल में कोरोना से सबसे ज्यादा प्रभावित रहे स्लम और झोपड़पट्टी में रहने वाले आर्थिक दृष्टि से कमजोर घटक और इन्हीं घटकों के लिए विजय चौगले मजबूत चट्टान की तरह लोगों की मदद के लिए हमेशा तैनात रहे हैं। कोविड अस्पताल से लेकर मुफ्त वैक्सीनेशन, मुफ्त कैंटीन सुविधा जैसे एक नहीं, विजय चौगले ने अनेकों सुविधाएं उपलब्ध करवाई। यही कारण है कि आज समाज में विधवा महिलाओं और उनके बच्चों को आधार देने के लिए विधवा सम्मान योजना उनके इसी निस्वार्थ भावना से किए गए कार्यों की एक झलक दिखाता है। नवी मुंबई में इतने बड़े स्तर पर पहली बार विजय चौगले के माध्यम से विधवा माता बहनों और उनके बच्चों को प्रदान की गई इस सेवा और सरकारी योजनाओं का उन्हें लाभ पहुंचाने के कार्यों को एकनाथ शिंदे ने सराहते हुए कहा कि जमीन से जुड़े और हर घोर गरीबों के सुख दुख से अवगत विजय चौगले के यह कार्य ही उनके बुलंद कर्तव्य दक्ष कार्यों की पहचान है। इतना ही नहीं, सकाल समूह के मुख्य संपादक राहुल गढ़पाले ने भी विजय चौगले के जनहितार्थ कार्यों को उल्लेखनीय करार दिया। इस दौरान एकनाथ शिंदे के साथ कार्यों की नई प्रेरणा के साथ आगे बढ़ते हुए विजय चौगले ने ऐलान किया कि उनका लक्ष्य है कि ऐसी महिलाओं को आगे चलकर आधार देने के लिए वृद्धाश्रम की सेवा उपलब्ध करवाना।
इस कार्यक्रम से अभिभूत एकनाथ शिंदे ने कहा कि ये एक बेहद भावनिक कार्यक्रम है। उन्होंने ऐलान किया कि ऐसी माता बहनों के पीछे विजय चौगले ही नहीं बल्कि पूरी शिवसेना साथ खड़ी है और किसी को कोई अड़चन आने नहीं दी जाएगी। विधवा महिला सन्मान सोहळा आयोजित केला विजय चौगुले आणि त्यांच्या टीमने त्यांचं अभिनंदन करतो। सगळ्या माता भगिनींचं मनापासून स्वागत करतो। एक अतिशय आगळा वेगळा कार्यक्रम, एक भावनिक कार्यक्रम, एक म्हणजे एक जी काय आत्मीयता या आता माता भगिनींच्याबद्दल समाजाला असली पाहिजे हे प्रकर्षाने या कार्यक्रमातून जाणवलं आणि म्हणून मी या कार्यक्रमाचे आयोजक यांचं मनापासून अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो आणि या माता भगिनी ज्या आहेत त्यांच्या पाठीशी कायमपणे विजय चौगुले उभे राहतात। आम्ही सर्व शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते अशा माता भगिनींना कुठलीही अडचण गैरसोय होणार नाही याची काळजी देखील अशा प्रकारच्या कार्यक्रमातून घेतली जाईल। वहीं पूर्व विरोधी पक्ष नेता विजय चौगले ने इस कार्यक्रम के पीछे की संकल्पना का जिक्र करते हुए कहा कि आने वाले समय में विधवा माता बहनों को आधार मिल सके, इसलिए वृद्धाश्रम की सुविधा उपलब्ध करवाने में वे कटिबद्ध रहेंगे। 365 दिवसामध्ये असे कितीतरी महिला माता भगिनी माझ्याकडे येत असतात, त्यांना मदत करतच असतो। आम्ही गेल्या 2-3 महिन्यापूर्वी सर्व ठिकाणी आपण हळदी कुंकू समारंभ आपण साजरा करत होतो। ज्यावेळेस हळदी कुंकू साजरा करत असताना अशा महिला या उपेक्षित महिला त्या हळदी कुंकूला येत नाहीत, त्या हळदी कुंकू बोललं तर मग सौभाग्यवती तिथे जमतात वगैरे असं। म्हणून आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून आमच्याकडे कल्पना एक अशी आली होती की आपण एक दिवस सर्व ह्यांना बोलवायचा, त्यांचा गेट टुगेदर ठेवायचं, त्यांचा सन्मान करायचा। पण तो त्यांचा सन्मान ठेवायच्या हिशोबाने आम्ही जो प्रयत्न चालवला त्यात आम्हाला शासनाच्या काही संकल्पना सुचल्या। आज मला वाटतं नव्या मुंबईमध्ये पहिलं स्टार्टअप असेल की 18 वर्षाखालील मुलांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने जे 1100 रुपये मिळणार आहेत ते 1100 रुपयाचा लाभ त्यांच्या पालकांना होणार, मुलांना पाल्यांना होणार आहे। आणि अशाच पद्धतीने आता इथं आमच्याकडे इंद्रावती हॉस्पिटल आहे, आता त्या ठिकाणी आम्ही तर त्यांना मदत करतच असतो। मग त्या याच्यातून महात्मा फुले योजना असतील, पंतप्रधान अनुदान त्या योजना असेल ते आम्ही त्यात थोडा आधार म्हणजे या आधाराच्या माध्यमातून महात्मा फुले योजना या त्यांना आम्ही समाविष्ट करून दिलेला आहे। आणि खऱ्या अर्थाने बघा राजकारण करायचं असताना पण राजकारणाचा फक्त आपण निवडून येणार हे उद्दिष्ट समोर न ठेवता आपण लोकांच्या किती उपयोगी पडतो ते ध्यानामध्ये ठेवायला पाहिजे। आणि त्याच माध्यमातून दिघाचा भाग असेल, आज आमचा ऐरोलीचा भाग असेल, आता राबाड्याचा भाग आमच्यामध्ये, आता मी स्वतः जातीने राबाड्यामध्ये लक्ष घालायला लागलो झोपडपट्टीमध्ये। या सर्वांना आज इथं पाहिलं असेल तुम्ही की जवळपास 60-70च्या आसपास मधल्या पण महिला होत्या इथं, म्हणजे अशा कितीतरी महिला असतात। आणि आमचं एक ठरलेलं आहे, आम्ही ठरवलेलं आहे की आमच्या मनामध्ये एक आहे की ज्या पद्धतीने आम्ही कोविड हॉस्पिटल आम्ही चालू केलं होतं चिंचपाड्यामध्ये, त्या ह्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाचं सहकार्य घेऊन अन्यथा आमच्या ट्रस्टच्या माध्यमातून त्या ठिकाणी या ज्या महिला आहेत यांची आम्ही यादी तयार करायला घेणार आहे आणि त्याच्या माध्यमातून एक वृद्धाश्रम चालवायला येतं का नाही करता येईल का, त्या पद्धतीने जर रिस्पॉन्स मिळाला महिलांचा वगैरे अनाथ महिलांचा तर आम्ही वृद्धाश्रमाच्या मागे पण आम्ही लागलेलो आणि ते पण करण्याचं आमचं प्रयोजन असणार आहे। विजय चौगले ने कहा कि महानगर पालिका में महाविकास आघाड़ी की सत्ता आने के पश्चात मनपा स्कूलों के बच्चों को दोपहर का मुफ्त खाना और नाइट स्कूल में टीचिंग क्लास की सुविधा उपलब्ध करवाना उनकी पहली प्राथमिकता होगी। जी मुलं पाहिली तुम्ही आज त्यांना 1100 म्हणजे त्यांना 11,000 सारखे होतील त्यांना महिन्याला त्या मुलांना भेटलं, एका कुटुंबातल्या 2-2 जणांना दिलं। त्याच्यासाठी एवढं आम्ही फॉर्म भरला नाही तसं त्याच्यासाठी फार ॲफिडेविट द्या, परत तुम्ही त्याच्या घराच्या समोर आईला मुलांना घेऊन फोटो काढा, एक जवळपास 10 पेजचं आम्ही त्यांना ते सर्व शासनाकडे ते सबमिशन करायला लागते। म्हणून माझं कटाक्ष परमेश्वर करेल, वरचा परमेश्वर आहे, महाविकास आघाडीची सत्ता आहेच इथे। भविष्य काळात या नवी मुंबई महानगरपालिकेवरती महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर दुपारच्या वेळेचं जेवण या गोरगरीब झोपडपट्टीमधल्या शाळांना दुपारचं जेवण मुलांना फ्री ऑफ त्याच्यामध्ये भेटायलाच पाहिजे, याच्यासाठी आमचा कटिबद्ध आम्ही असणार आहे। आणि रात्र शाळेच्या माध्यमातून रात्र टीचिंग क्लास त्यांना कसं चालू करता येईल ही पण आम्ही करणार। म्हणून आमचं शिंदे साहेबांनी मला वारंवार माझ्याशी कधी आम्ही बसताना आमचं बोलताना
तेच असतं शिंदे साहेबांचं. फरक आमच्यामध्ये झाला आहे. विजय चौगुले पण गोरगरिबातून वर आला. फरक आमच्यामध्ये झाल्यात. गाड्या घोड्या आमच्याकडे आल्यात. पण जे आमच्याबरोबर जे सहकारी म्हणून आमच्याबरोबर काम करतात, आम्हाला जे मतदान करतात, आम्हाला ज्यांनी समाजकारणातून राजकारणामध्ये त्यांनी आणलं, त्या लोकांच्याकडे काही फरक झालेला नाही. आम्हाला त्यांच्यामध्ये फरक बघायचा. आज आमच्यातला फरक त्यांच्यामध्ये फरक जाणवायला पाहिजे आणि तो फरक आम्हाला घडवून आणण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत. जगदीश असेल, मी असेल, आम्ही लोक त्याच्यासाठी त्या प्रयत्नामध्ये आहोत. सर्वांचं सहकार्य आम्हाला पाहिजे. पण यावेळेस या महापालिकेच्या याच्यानंतर आम्ही नाही तर शासनाच्या माध्यमातून कसं काय करतील त्यासाठी कटिबद्ध राहणार आहोत. ब्युरो रिपोर्ट नवीन नेटवर्क. Do you aspire to upgrade your living? With Arihant Advika, Sector 9, Vashi. Upgrade to iconic residential tower